श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नाना मनकर, अध्यक्ष ग्रामसेवा संस्था तांबर्डे। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर जिवबा रामचंद्र फिरोजपूर, माजी शिक्षणाधिकारी। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रमेश तोरकर, सामाजिक कार्यकर्ते। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दत्तात्रय उमाजी पोसम, महादेवी उमाजी पोसम, पंढरीनाथ उमाजी पोसम, वैशाली शंकर पोसम आणि परिवार। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर रवींद्र राठोड, देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीदेव चॅरिटी ट्रस्ट, सुसंस्कार, योगा, प्राणायाम प्रशिक्षण, सैनिक पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन, वाचन संस्कृती संवर्धन, शासकीय योजना मार्गदर्शन। शहीद नौसैनिक सुनील हरिखिले, चॅरिटी ट्रस्ट कोल्हापूर। संपर्क 9421 1720 74। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उद्योजक नथू धुरत। श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा। दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबरडेग येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे। या निमित्ताने समर्थ न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहितीपट सादर करत आहोत। देवगड तालुक्यातील तांबरडेग हे गाव देवगड पासून 17 किलोमीटर अंतरावर असून श्री क्षेत्र कुणकेश्वर पासून 11 किलोमीटर अंतरावर आहे। अरबी समुद्रालगतच्या वालुकामय प्रदेशात गाभित मच्छीमारांची वस्ती असलेले हे गाव म्हणजेच उच्च संस्कृतीचे वरदान लाभलेले एक ग्रामीण संस्कृती केंद्र असून त्याला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व कलात्मक परंपरा लाभली आहे। पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला हिंदळे मोरवे, उत्तरेला पर्यटन क्षेत्र असलेले उंचावरील श्री गजबादेवीचे प्रेक्षणीय मंदिर, या सागरी किनारी सुरूचे बन, तर मध्यभागी श्री देव विठ्ठल रखुमाईचे देवालय आहे। अशा या देवभूमीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षी माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या नादात सुरू होतो। मंदिरातील श्री देव विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची वस्त्रालंकारांनी सजावट केली जाते। पुजारी श्रींची पूजा करून घट बसवतात। सर्व इष्ट देवतांचे स्मरण करून सुवासिनींचे हळदी कुंकू व ओट्या भरल्या जातात। ब्राह्मणांकरवी पुजारी नियुक्त झाल्यावर जागेच्या मूळ मालकांकडून देवतांना श्रीफळे अर्पण करून गाराने घातले जातात। शेवटच्या महाप्रसादाच्या दिवशी ही फळे नियुक्त केलेल्या पुजाऱ्यास दिली जातात। घटस्थापना केल्यावर एका वाटीत दूध, साखर व पांढरे फूल असा प्रसाद महापुरुषांना अर्पण करून टाळ, मृदुंग व वीणा यांची विधिवत पूजा करून भक्तांच्या स्वाधीन केली जाते व श्रींच्या अखंड हरिनामाला प्रारंभ होतो। रंगशारदेच्या या आवारात मंदिरासमोरच मंडळातर्फे एक भव्य सांस्कृतिक रंगमंच उभारण्यात आला असून तेथे गावातील स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचे दर रात्री सादरीकरण केले जाते। 7 दिवस अखंडपणे हरिनामाचा गजर करत 3 प्रहर मध्ये विठ्ठल भक्त विठुरायाची सेवा करतात। पहाटे महाकाकड आरती व सायंकाळी शेजारती व रात्री चित्ररथ, विविध नामांकित बुवांची भजने फेर धरून वारकरी मंडळी विठू नामाच्या जयघोषाने तल्लीन होऊन जातात। जणू काही तांबरडेग गावाला पंढरीचं स्वरूप येतं। मंदिर परिसरात नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, सर्व प्रकारची दुकाने असा हा विठुरायाचा थाट सप्ताहाची शोभा उत्तरोत्तर वाढत असल्याने शेवटचे 2 दिवस खास असतात। माघ पौर्णिमेच्या आदल्या रात्री बहारदार कार्यक्रमांनी रात्र जागवली जाते, तर पौर्णिमेच्या दिवशी मंदिराच्या प्रांगणात गोपाळ काल्याचे आयोजन करून विष्णू अवतारांचे सादरीकरण केले जाते।
दहीहंडी फोडल्यावर जमा झालेल्या फळांचे मिठाई व पेढ्यांचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. वाजत गाजत श्रींची भव्य मिरवणूक काढून खाडीत घटाचे विसर्जन केले जाते. उत्सव सोहळ्याची सांगता होते.